श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कोजागिरीचा आनंद मनात विरघळत असतानाच आपल्याला दिवाळीचा वेध लागलेला आहे. दिवाळी म्हणजे आनंदाचा क्षण. दिवाळी सण हा अश्विन वैद्य त्रयोदशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीयापर्यंत 5 दिवस साजरी करण्यात येत असते. तर दिवाळीतला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात होते. त्याचबरोबर धनत्रयोदशी हा सर्वात महत्त्वाचा आणि त्यानंतर नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि नंतर भाऊबीज अशा 5 वेगवेगळ्या सणांचा समावेश या दिवाळीमध्ये होत असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी असते. याच दिवशी यमदीपदान केले जाते. तर या धनत्रयोदशी दिवशीच म्हणजेच धनतेरस दिवशी आपल्याला काही वस्तूंची खरेदी करायची आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत? सोने चांदीपेक्षाही मौल्यवान या वस्तू आहेत ज्या की आपण खरेदी केल्याने लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि कायमची टिकून आपल्या घरामध्ये राहत असते. लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी खूप ताकदवान आहेत ह्या वस्तू, खूप महागड्या नाहीत. थोड्या पैशामध्ये आपल्याला या वस्तू खरेदी करायच्या आहेत आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरामध्ये कायमचं टिकून ठेवायचं आहे. तर ह्या धनतेरस दिवशी बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने यथाशक्तीने खरेदी करत असतात. बरेच जण सोने चांदी, गाड्या, सायकल, जसं यथाशक्तीनं जसं ज्यांना शक्य आहे तसं आपण या दिवशी आनंदाचा सण म्हणून साजरं करत असताना थोड्या थोड्या गोष्टीची आपण म्हणजे खरेदी करत असतो जे आपल्याला आनंद देणार असतात, मनाला आनंद देणार असतात. त्याचबरोबर ज्या गोष्टीचा मान जास्त आहे त्या देखील गोष्टी आपण या दिवशी खरेदी करत असतो. या दिवशी आपण संध्याकाळच्या वेळेमध्ये धन्वंतरी देवताचे मनापासून स्मरण करत असतो. आयुर्वेदाचा अर्थ आयुचे म्हणजेच मानव जीवनाचे ज्ञान असा आहे. भारतातील सर्व आयुर्विज्ञान सर्व जगात पसरले आहे. निरोगी माणसाच्या स्वस्थाचे व निरोगी माणूस रोगमुक्त करणाऱ्या आयुर्वेदाच्या मूलभूत सिद्धांतांचे चिंतन आणि प्रचार होणे आवश्यक आहे. म्हणून आपण धनतेरसच्या या दिवशी या गोष्टीचे एक स्मृती म्हणून पाळला जातो. श्रीसागराच्या मंथनातून 14 रत्ने बाहेर पडली. त्यात चंद्राचा थोरला भाऊ म्हणून धन्वंतरी हे 5वे रत्न बाहेर पडलेले आहे. श्यामवर्ण, माथ्यावर मुकुट, डाव्या हातात कुंभ आणि उजवा भयंकर म्हणून आश्वासन देत असलेल्या धन्वंतरीची मूर्ती आहे. याच्यामुळे आयुर्वेदाचे विकास झाला आहे. म्हणून या आदिदेव अमृतयोगी आणि सुधापाणी अशा नावानेही ओळखला जातो. ज्यावेळी नाना औषधाचा विकास झाला, अनेक वनस्पतीचे औषध तत्व देवांना समजले. भगवान विष्णूच्या 24व्या अवतारानंतर धन्वंतरीची गणना झालेली आहे. म्हणून आपण या दिवशी या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिक औषधाची पूजा देखील करत असतो. पण याच धनतेरसच्या दिवशी आपल्याला मौल्यवान अशा वस्तूंची खरेदी करायची आहे. तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या वस्तू देखील आपल्याला या दिवशी खरेदी करायच्या असतात. पण आपण देवघरापासून सुरुवात करूया. देवघरातल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे वस्त्र. जे आपण देवांना वस्त्र म्हणजे देवघरामध्ये टाकत असतो ते वस्त्र जर खराब झालेलं असेल, जरी नसेल झालेलं तरी पण तुम्हाला देवासाठी एक लाल रंगाचं वस्त्र खरेदी करायचं आहे या धनतेरसच्या दिवशी. त्याचबरोबर श्रीयंत्र, रुद्रयंत्र, गजलक्ष्मी खरेदी आपल्याला जे शक्य कोणतीही एक वस्तू तुम्हाला या 5 मौल्यवान वस्तूपैकी कोणतीही एक वस्तू यथाशक्तीने जे तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्हाला या धनतेरसच्या दिवशी खरेदी करायची आहे. श्रीयंत्र, रुद्रयंत्र, गजलक्ष्मी यंत्र जरी खरेदी केले तरी पण नुसतं खरेदी करून तुम्हाला ते ठेवायचं नाही, तर त्याची सातत्याने पूजा होणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला जे वाटेल की मी श्रीयंत्र घेतलं किंवा कमळगट्टीची माळ घेतली तर त्याची सातत्याने पूजा होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती झालीच पाहिजे, तरच तुम्ही ती खरेदी करायचं आहे. त्यानंतर धनाची देव. तर त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आणि लक्ष्मी मातेच्या लक्ष्मीपूजन दिवशी आपण जे धने वापरतो ते धने आपल्याला धनत्रयोदशी दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आपल्याला खरेदी करायचे आहेत. मीठ हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे मीठ या दिवशी आपल्याला खरेदी करायचं आहे. धन्वंतरी देवाची पूजा करत असताना आपल्याला या दिवशी धन्वंतरी देवतांचा फोटोसुद्धा एक खरेदी करायचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला
प्रसन्न करण्यासाठी मातीची एक मूर्ती आपल्याला घ्यायची आहे। लक्ष्मीपूजनसाठी आपल्याला ती वापरात येणार आहे। त्यामुळे धनतेरसच्या दिवशी मातीची लक्ष्मी आपल्याला एक छोटीशी किंवा मोठी जसं तुम्हाला शक्य होईल तशी एक छोटीशी मूर्ती तुम्हाला लक्ष्मीची खरेदी करायची आहे। दिवाळीच्या दिवसामध्ये मातीला खूप महत्त्व आहे। मातीच्या पंती देखील आपण खरेदी करत असतो। त्याचबरोबर आता लक्ष्मी घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लक्ष्मी माता कधीही उभारलेली नसावी। लक्ष्मी माता खरेदी करत असताना लक्ष्मी माता बसलेली असावी, कमळामध्ये बसलेली असावी। धनाचा वर्षाव करत असताना अशा स्थितीमध्ये आपल्याला ती लक्ष्मी खरेदी करायची आहे। त्याचबरोबर झाडू, लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण बघतो झाडूकडं, तर झाडू नक्कीच आपल्याला या धनतेरसच्या दिवशी खरेदी करायचा आहे। धने आणि गुळाचा नैवेद्य आपण या धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेला दाखवत असतो, म्हणून आपल्याला धने तर खूप महत्त्वाचे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे धने, लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी वस्तू म्हणजेच धने हे आपल्याला आवर्जून खरेदी करायचे आहेत। बत्ताशे सुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत, म्हणून या दिवशी आपल्याला बत्ताशे सुद्धा खरेदी करायचे आहेत। कमळगट्टेची माळ सुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्याची पूजा सुद्धा सातत्यानं होणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आपल्याला लक्ष्मी मातेची ज्यावेळेस कमळगट्टेची माळ आपण खरेदी करू तर त्याची दररोज आपल्याला पूजा देखील करायची आहे। तर अगदी छोट्या वस्तू आहेत जे की आपल्याला खरेदी करायचे आहेत। तर ह्या 5 वस्तू जर तुम्ही खरेदी केल्या तर सोने चांदीपेक्षा ज्यांना शक्य होत नाहीत सोने चांदी खरेदी करणं आणि ज्यांना शक्य होते त्यांनी सुद्धा ज्यांना दोन्ही वस्तू शक्य होते त्यांनी नक्कीच या मौल्यवान ज्या वस्तू आहेत 5 ते खरेदी नक्की करा। नक्कीच लक्ष्मी माता तुमच्या घरात खेचून आणणाऱ्या ह्या वस्तू आहेत आणि कायमची लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये राहील। तर हे खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ।